घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या 20 नोव्हेंबरच्या भागात ज्यावेळी अवंतिका सौमित्र ऐश्वर्याला एकत्र पाहते तेव्हा तिला मोठा धक्काच बसतो. ऐश्वर्या तिथे नाटके करायला लागते. ती मुद्दाम अवंतिकाच्या मनात सौमित्रविषयी गैरसमज पेरण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते की सॉरी हा अवंतिका, तू खोलीत नसताना मी इथे आले, परंतु काय आहे ना, तुझ्या सौमीला माझ्याशी एकट्यात काहीतरी बोलायचं होतं. तेव्हा अवंतिका धक्क्याने सौमित्रकडे पाहते. सौमित्र खूप संतापलेला असतो. ऐश्वर्या सौमित्राला म्हणते की सौमित्र, हे बघ, आपण नंतर बोलूयात एकट्यात किंवा सर्वांच्या समोरही, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, ठीक आहे ना. त्यानंतर ऐश्वर्या मुद्दाम सौमित्रकडे जाते आणि त्याला म्हणते की मगाशी आपल्या दोघांमध्ये जे काही बोलणं झालं ते प्लीज अवंतिकाला कळू देऊ नकोस, नाहीतर. आणि त्यानंतर ती त्या खोलीतून बाहेर पडत असते. अवंतिका तिच्याशी एका शब्दानेही काहीच बोलत नाही. ज्यावेळी ऐश्वर्या निघून जाते, सौमित्र पटकन दरवाजा बंद करतो आणि चिडूनच म्हणतो की ऐश्वर्या बेशरम आहे. तो तिथे अवंतिकाला समजावण्याचा प्रयत्न करतो, तिचे गैरसमज मिटवण्याचा प्रयत्न करतो. अवंतिकाला तो सांगतो की हे बघ, ऐश्वर्या जे काही बोलून गेली ना, त्याच्यावरती विश्वास ठेवू नको. अगं, मी तिला बोलावलं देखील नव्हतं, ती स्वतःच आतमध्ये आले होते. तेव्हा अवंतिका म्हणते की सौमित्र, अरे तू हे सगळं खरंच मला एक्सप्लेन करत बसणार आहेस का? मी ऐश्वर्याला चांगली ओळखते, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा सौमित्राच्या जीवात जीव येतो. अवंतिका म्हणते की ती ऐश्वर्या हे सगळं मुद्दाम करते आहे. उलट सौमित्र, आपण तिच्याकडे दुर्लक्ष करूयात. ती हे सगळं मुद्दाम करते कारण आपण तिला घराबाहेर काढण्यासाठीचं चॅलेंज घेतलं आहे ना. हे बघ सौमित्र, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. आपण स्वतःला अफेक्ट करून नाही घ्यायचं आहे. उलट आपण दोघांनी आपल्या नात्याला आणि आपल्या या घराला एकत्र असंच बांधून ठेवायचं आहे. अवंतिकाच्या बोलण्याने सौमित्रला खूप मोठा दिलासा मिळालेला असतो. त्याच वेळेस अवंतिका सौमित्राला सांगते की त्याला नानाने बोलावलं आहे. सौमित्र विचारतो की का, कशासाठी? तेव्हा अवंतिका म्हणते की मलाही माहीत नाही आहे, तू जाऊन बघून ये. तर तोचपर्यंत जानकी ज्या ठिकाणी नोकरी मागण्यासाठी गेलेली असते, तर तिच्या वतीने तो शिपाई रेगे साहेबांकडे जातो आणि त्यांना सांगतो की तुम्हाला कोणीतरी भेटायला आलं आहे. तेव्हा रेगे साहेब म्हणतात की आज दिवसभर माझ्या मीटिंग्स आहेत, त्यांना उद्या भेटायला यायला सांग. तेव्हा तो त्यांच्याकडे रिक्वेस्ट करतो की प्लीज, त्या कोण आहेत माहिती आहे का? जानकीताई रणदिवे आहेत. त्या नक्कीच कोणत्या तरी प्रॉब्लेममध्ये अडकल्या आहेत. त्या तुमच्याकडे नोकरी मागायला आले आहेत. तेव्हा रेगेंना मोठा धक्काच बसतो. रेगे विचारतात की काय, जानकी रणदिवे? बरं, तू त्यांना बसायला सांग, मी 5 मिनिटानंतर बोलावतो. असं म्हटल्यानंतर तो शिपाई देखील बाहेर निघून जातो. परंतु ऐश्वर्याने मुळशीमधील सर्वांनाच धमकी देऊन ठेवलेली असते की ऋषिकेश, जानकी या दोघांपैकी कोणाला जरी नोकरीवर ठेवून घेतलं तर त्यांच्या जीवाचं काही ना काही बरं वाईट होईल. आणि रेगे देखील आता घाबरलेले असतात. तर रेगेने लगेचच ऐश्वर्याला फोन केलेला असतो आणि ते ऐश्वर्याला सांगतात की जानकी रणदिवे माझ्याकडे नोकरी मागण्यासाठी आले आहेत. तेव्हा ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते. ती पटकन फोन हातात घेते आणि विचारते की काय, जानकी रणदिवे? तेव्हा तिथे रेगे सांगतात की परंतु तुम्ही काळजी करू नका ऐश्वर्या मॅडम, जसे ऋषिकेश रणदिवेला मी मोकळ्या हाताने इथून पाठवलं होतं ना, त्याचप्रमाणे जानकी रणदिवेला देखील पाठवेन. तेव्हा ऐश्वर्या त्यांना सांगते की तुम्ही तिला नोकरी द्या. तेव्हा रेगे देखील शॉक होतात. ते विचारतात की काय, खरंच? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नोकरी द्या, परंतु मी जी सांगते आहे ना, ती नोकरी तुम्ही त्यांना द्यायची. आणि ऐश्वर्या तिथे पार्किंगमध्ये साफसफाई करायची, त्याचबरोबर गाड्या धुवायची नोकरी जानकीला द्यायला सांगते. आणि हे सगळं ऐश्वर्या मुद्दाम करत असते. तेव्हा रेगे देखील ऐश्वर्याच्या ताटाखालचं मांजरच असतात. ते तिथे तिला सांगतात की तुम्ही काळजी करू नका, तुम्ही सांगितल्याप्रमाणे जानकी रणदिवेंना नोकरी मिळेल आमच्या इथे. ज्यावेळी ऐश्वर्याने फोन ठेवून दिलेला असतो तेव्हा ती म्हणते की काय जानकी, या घरात मी जेव्हा परत आले होते ना, त्याच नंतर तू या घरातलं प्रत्येक काम मला करायला लावलं ना, आता मी तुला माझ्या तालावर नाचवणार. आणि ती हसायला लागते. तर तोचपर्यंत शिपायाने रेगे साहेबांचा निरोप जानकीपर्यंत पोहोचवलेला असतो. जानकी खूप खुश होते. जानकी ज्यावेळी केबिनमध्ये प्रवेश करते तेव्हा रेगे साहेब तिथे जानकीला म्हणतात की अहो, तुम्हाला कोण नाही ओळखत जानकीताई, तुम्हाला स्वतःला इंट्रोड्यूस करायची काही गरज नाही आहे.
अहो रणदेवी परिवार म्हणजेच आमच्या गावची शानच आहे की. तेव्हा जानकी रेगे साहेबांना सांगते की मला असं समजलं होतं की तुमच्याकडे अकाउंट डिपार्टमेंटची पोस्ट एक खाली आहे, त्यासाठी मी इंटरव्ह्यू देण्यासाठी आले आहे. जानकी तिथे रेगेंना सांगते की मी MBA गोल्ड मेडलिस्ट आहे आणि माझे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते या फाईलमध्ये आहेत, तुम्ही प्लीज चेक करा. तेव्हा तिथे ऐश्वर्याने ऑलरेडी रेगेंना पट्टी पडवलेली असते. तर रेगे तिथे जानकीला सांगतात की सॉरी, खरं तर मला माफ करा, जी अकाउंट डिपार्टमेंटची जी पोस्ट खाली होती ना ती आज सकाळीच भरली गेली आहे, त्यामुळे मी तुम्हाला ही नोकरी नाही देऊ शकत. तेव्हा जानकी कोणताही संकोच न बाळगता त्यांना सांगते की बरं ठीक आहे, परंतु इथे जर कोणती दुसरी नोकरी असेल तर मी करायला तयार आहे. तेव्हा जानकी तिथे म्हणते की अगदी फाईल लावायचं काम असू द्या, कोणतंही छोटं मोठं काम असू द्यात, परंतु मला प्लीज नोकरी हवी आहे. जानकीला ओवीच्या शाळेची फी वेळेवरती भरायची असते, त्याचसाठी तिची ही खटपट सुरू असते. तर रेगे तिथे मुद्दाम जानकीला म्हणतात की सॉरी, आमच्या इथे कोणतीही वॅकन्सी शिल्लक राहिलेली नाही आहे, सगळ्या जागा भरल्या गेल्या आहेत. तेव्हा जानकीचा चेहरा उतरतो. जानकी ज्यावेळी आपले डॉक्युमेंट्स घेऊन निघालेली असते तेव्हा रेगे तिला म्हणतात की एक काम आहे. जानकी खूप खुश होते. ते विचारते की काय, तुम्ही सांगा ना सर, काम छोटं किंवा मोठं नसतं, मी करायला तयार आहे. तर रेगे जानकीला म्हणतात की हे बघा, परंतु ते काम तुमच्या योग्यतेचं नाही आहे. तुम्ही जानकी ऋषिकेश रणदिवे आहात आणि तुम्हाला अशी नोकरी आम्ही दिली आहे, हे जर सुमित्रा देवी नानासाहेब रणदिवेंना कळलं तर. तेव्हा तिथे जानकी म्हणते की नाही नाही सर, तुम्ही जे काम द्याल ते मी अगदी इमानदारीने पार पाडेन. तेव्हा तिथे रेगे म्हणतात की बघा हा, तुम्ही नाकारणार तर नाही आहे ना. तर रेगे तिथे जानकीला बाहेर बसण्यासाठी सांगतात, कारण ते 5-10 मिनिटांनंतर तिचं काम नक्की काय आहे ते कळवणार असतात. त्याचनंतर रेगे शिपायाला आत बोलावून घेतात. जानकी ज्यावेळी बाहेर जाते तेव्हा खूप खुश असते, हात जोडत देवाचे आभार मानते. तर जानकी विचार करते की ऋषिकेशला फोन करू का, मला काम मिळालं आहे सांगू का. त्यानंतर ती पुन्हा स्वतःला थांबवते आणि विचार करते की नाही नको, आधी काम तरी सुरू होऊ देत, त्यानंतर मी त्यांना नक्की सांगेन. तेव्हा रेगे खूप त्वरेने त्या शिपायाला म्हणतात की ती जानकी बाहेर बसली आहे ना. तेव्हा शिपाई म्हणतो की हो जानकी ताईच ने. तेव्हा तिथे रेगे त्याला सांगतात की तिला एवढी इज्जत द्यायची गरज नाही आहे, ती कोणी महाराणी लागून गेलेली नाही आहे. मी तुला एक काम सांगतो, त्यांना या कंपनीमध्ये जी नोकरी मिळाली आहे तेच काम आहे. आणि त्यानंतर शिपायाला रेगे साहेब जानकीला नक्की त्यांनी काय काम दिले ते सांगतात. ते ऐकता क्षणी शिपायाला देखील मोठा धक्का बसतो, परंतु त्याला देखील जानकीबद्दल कितीही वाईट वाटत असलं तरी देखील तो हे सगळं काही बदलू शकत नसतो. त्यामुळे निमूटपणे तो बिचारा बाहेर जातो. हे सगळं मुद्दाम ऐश्वर्या घडवून आणत असते. तो शिपाई ज्यावेळी बाहेर येतो तेव्हा तो जानकीला म्हणतो की चला तुमचं काम काय आहे ते सांगतो. जानकी इतकी उत्सुक असते. तर जानकी शिपायासोबत जाते. त्यावेळेस शिपाई तिला पार्किंग एरियात घेऊन जातो. जानकी इकडे तिकडे पाहते आणि त्याला विचारते की काय झालं दादा, तुम्ही मला इथे पार्किंग एरियात का घेऊन आला आहात, काही वेगळं काम आहे का, ड्रायव्हिंग वगैरे शिकवायचं आहे का. तेव्हा तिथे तो शिपाई सांगतो की नाही जानकीताई, अहो सरांनी तुम्हाला गाड्या धुण्याचं काम दिलं आहे. हे सत्य जेव्हा जानकीच्या समोर येतं तेव्हा जानकीला मोठा धक्काच बसतो. त्या शिपायाला देखील जानकीबद्दल खूप वाईट वाटतं. तो म्हणतो की जानकीताई, तुम्ही रणदिवे घराण्याच्या मोठ्या सुनबाई आहात आणि तुम्हाला हे सगळं असं काम करावं लागतं आहे. तेव्हा जानकी तिथे सांगते की नाही दादा, ती चेहऱ्यावरती हसू कायम ठेवते आणि ती शिपायाला म्हणते की दादा, मी माझ्या अनाथ आश्रमात शिकले आहे की कोणतंच काम छोटं किंवा मोठं कधीच नसतं, काम हे कामच असतं. उलट मी तर स्वतःला इतकी नशीबवान समजते की माझ्या हाती काम आहे, त्यातून मला 4 पैसे तरी नक्कीच मिळतील ना. तुम्ही एक काम करा, मला ना बादलीत पाणी आणि एखादं फडकं आणून द्या पुसण्यासाठी. आज माझ्या कामाचा पहिला दिवस आहे, उशीर नको ना व्हायला. जानकीचा हा उत्साह पाहता तिथे शिपाई देखील जानकीची मदत करायला तयार होतो. जानकीला मनातून खूप वाईट वाटलेलं असतं, परंतु ती चेहऱ्यावरती तसं भासू देखील देत नाही. त्याचनंतर तो शिपाई जानकीला साबणाचं पाणी एका बादलीत व साधं पाणी एका बादलीत आणून देतो आणि तो तेथून जातो. त्याला देखील खूप वाईट वाटत असतं जानकीबद्दल, परंतु जानकी तिथे कामाला सुरुवात करते.
ज्यावेळी तिने कामाला सुरुवात केलेली असते त्याच वेळेस प्रिन्सिपल मॅडमचं बोलणं तिला आठवतं की कोणावरती कशी अचानक वेळ येईल सांगता येत नसतं. मी आत्ता ओवीची फी भरते आहे, परंतु तुम्हाला जमेल तसं मला फी आणून द्या. जानकीचं एक टेन्शन तरी मॅडमनी दूर केलेलं असतं. जानकी वाईट वाटून न घेता उलट अगदी उत्साहाने ते काम करायला लागते. उलट जानकीने ऋषिकेशला सांगितलेलं असतं की आता रडायचं नाही तर लढायचं आणि संघर्षाला आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायचं. आणि जानकी स्वतःच आता माघार घेऊ शकत नसते, त्यामुळे तिने कामाला सुरुवातही केलेली असते. तर तोचपर्यंत इकडे सारंगला ऑफिसला जायला उशीर होत असतो आणि त्यातून त्याला त्याचा बेल्ट सापडत नसतो. तो तिथे ड्रॉवरमध्ये ड्रेसिंग टेबलवरती सगळ्या ठिकाणी चेक करतो, परंतु त्याला त्याचा बेल्ट भेटतच नसतो. त्याचनंतर तो बेडच्या खाली वगैरे सोफ्याच्या पाठीमागे सोफ्याच्या खाली देखील चेक करतो, तरी देखील सारंगला कुठेही त्याचा बेल्ट भेटत नाही. सारंग विचार करतो की हा बेल्ट गेला तरी कुठे असावा. कित्येक दिवसानंतर आज पहिल्यांदा ऑफिसला जातो आहे ना, त्यामुळे सगळी घाई गडबड आणि गोंधळच उडालेला आहे. त्यानंतर सारंग विचार करतो की कपाटात तर मी शोधलेलंच नाहीये, बहुतेक कपाटात तो बेल्ट असावा. तेव्हा त्याच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि म्हणतो की नाही, कपाटात नाहीये, कपाटाच्या वर असावा बेल्ट. कारण मागच्या वेळेस कपाटाच्या वरच्या बाजूला ज्यावेळी पाल आली होती तेव्हा ऐश्वर्या त्या पालीला पाहून खूपच घाबरल्या होत्या, चोराच्या किंचाळल्या देखील होत्या आणि माझा बेल्ट घेऊन त्याने चोराचा त्या पालीवर ते फेकून मारला होता. कदाचित तो बेल्ट तिथेच राहिला, त्यांनी तो बेल्ट पुन्हा खालती घेतलाच नाही, नक्कीच तिथे असेल असा विचार करत सारंग कपाटावरती बेल्ट शोधायला लागतो. परंतु त्याच्या हातात एक वेगळीच गोष्ट लागते, ती म्हणजे एक नवा वेगळाच खेळ. ज्यावेळी तो बॉक्स खालती पडतो तेव्हा सारंग तो बॉक्स उचलतो, ज्याच्यावरून प्रेमाने हात फिरवतो आणि ज्यावेळी तो बॉक्स तो ओपन करतो तेव्हा त्यात व्यापाराचा खेळ असतो. त्याला ओवीची झटक्यात आठवण येते की सारंग ओवीसोबत हाच खेळ खेळायचा. त्याला ओवीसोबतच्या त्या खेळाचा एक प्रसंग आठवतो की दोघेही तो खेळ खेळत असतानाच ओवी त्याला म्हणते की आपण ना हा बिझनेस करायला सुरुवात करूया. तेव्हा सारंग विचारतो की बिझनेस, कसला बिझनेस करायचा पण? ओवी थोडाफार विचार करते आणि सारंगला सांगते की तू माझा लाडका गुलाबजाम काका आहेस ना, मग आपण गुलाबजामचा बिझनेस करूयात. तेव्हा सारंग तिला सांगतो की गुलाबजामचा बिझनेस नको रे बाबा, असे गरम गरम गुलाबजाम तयार होऊन ज्यावेळी आपल्याकडे येतील ना तेव्हा ते गुलाबजाम आपणच खाऊन फस्त करूयात. तू ओवी मला बिझनेसबद्दल काही सांगूच नको, मला ना ते मुळात बिझनेस म्हणजे काय ते जमतच नाही. ते डिपार्टमेंट कोणाचं आहे माहिती आहे ना तुला? तुझ्या बाबांचं आहे, म्हणजे माझ्या ऋषिकेश दादाचं. मला ना बिझनेसमधलं काही समजतच नाही. याला हे काम करायला सांग, त्याला ते काम करायला सांग, हे सगळं काही मला जमतच नाही. मला काय जमतं माहिती आहे का? माझ्या ज्या काही म्हशी आहेत ना त्यांना आरोळी देणं, तेच काम मला जमतं ना भारी. तेव्हा ओवी म्हणते की हो मस्त. तेव्हा सारंग एक सोंगटी हातात घेतो आणि ओवीला म्हणतो की हे बघ, माझ्यासाठी बिझनेस करणं म्हणजे कसं आहे माहिती का? या खोट्या नाण्याला खऱ्या नाण्याचा दर्जा देण्यासारखं, बरोबर ना? तेव्हा ओवी हसून त्याला टाळी देते. त्यानंतर ते खोटं नाणं सारंग हातामध्ये घेतो आणि ओवीला विचारतो की आता सांग, छापा की काटा? तो प्रसंग आठवत सारंग तसाच असतो. तेव्हा तिथे अचानक ऐश्वर्या येते. ज्यावेळी ती सारंगला त्याच्या पोझिशनमध्ये बघते तेव्हा ती त्याच्याकडे वेड्यासारखी पाहतच राहते. तर तोचपर्यंत इकडे ऋषिकेश मात्र कामाच्या शोधात असतो, कारण त्याला ओवीची फी लवकरात लवकर भरायची असते. तर तोचपर्यंत ऋषिकेश ज्यावेळी कामाच्या शोधात असतो त्यानंतर तो जानकीला फोन करतो. जानकीला म्हणतो की मी इथे आलो आहे, मी किशोरदादाला सांगेन की आज काहीही झालं तरी मला नक्कीच काम द्या. तेव्हा जानकी बोलण्याच्या ओघामध्ये बोलून जाते की ऋषिकेश काळजी करू नका, तुम्हाला पण काम मिळेल. ऋषिकेशला शॉक बसतो आणि विचारतो की काय, तुम्हाला पण काम मिळेल म्हणजे? जानकी, तू नक्की आहेस कुठे? तेव्हा जानकी म्हणते की बघा ना, अहो मी कामाच्या शोधात बाहेर पडले आणि इथे आल्यानंतर मला काम देखील मिळालं. तेव्हा जानकीचं बोलणं ऐकून ऋषिकेशला धक्का बसलेला असतो. ऋषिकेश जानकीला म्हणतो की कशाला जानकी, अगं मी आहे ना काम करण्यासाठी. जानकी, तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का? असं ऋषिकेशने म्हणता क्षणी जानकी म्हणते की ऋषिकेश असं बोलू नका. अहो
मी खरं तर काम शोधायला बाहेर पडले कारण मी ओवीचा विचार केला. हे बघा, जर दोघांनीही आपण जर काम करायला सुरुवात केली तर 4 पैसे आपल्या गाठीशी मिळतील आणि त्याचबरोबर 2 पैसे आपण आपल्या ओवीच्या भविष्यासाठी जमा करू ना. फक्त हाच विचार करून मी कामाच्या शोधात बाहेर पडले आणि बघा, मला आता काम देखील मिळालं आहे. ऋषिकेशला खूप वाईट वाटतं. स्वतःचीच लाज वाटायला लागते. ऋषिकेश जानकीला म्हणतो की अगं जानकी, हे काम तू डिझर्वच करत नाही. हे बघ ना, या सगळ्याला मीच दोषी आहे, मीच जबाबदार आहे. अगं, श्रीमंतीतून उचलून मी तुला गरिबीत आणून टाकलं आहे. तो जानकीला विचारतो की बरं मला सांग की काम कसं आहे? ऑफिसमध्येच आहे ना? तुला करण्यासारखंच आहे ना? तेव्हा जानकी पुढे काही बोलूच शकत नसते. ती गप्पच असते. तर तोचपर्यंत इकडे ऐश्वर्या सारंगला भानावर आणते. ऐश्वर्या तिथे सारंगला विचारते की सारंग, हे सगळं काय चालू आहे तुमचं लहान मुलांसारखं? हा खेळ वगैरे बाहेर कशासाठी काढला आहे? तेव्हा तिथे सारंग इकडे तिकडे ओवीला शोधायला लागतो. वेड्यासारखा वागायला लागतो. ज्यावेळी ऐश्वर्याला सारंगचा उतरलेला चेहरा दिसतो तेव्हा ती विचारते की काय झाले सारंग, तुम्ही एवढे अस्वस्थ का आहात? तेव्हा सारंग तिथे रडायला लागतो. तो म्हणतो की खरं तर हा खेळ मी आणि माझी परीराणी खेळत होतो. तुम्हाला एक गंमत सांगू का या खेळाची? या खेळामध्ये ना, ज्यावेळी मी आणि ओवी खेळत होतो ना, त्याच वेळेस प्रत्येक वेळी मला ती हरवायची आणि तिने जेवढे काही पैसे जिंकलेले असायचे ना, मान्य आहे की ते सगळे खोटे पैसे असायचे, परंतु तरी देखील ते पैसे, ती सगळे पैसे मला देऊन टाकायची. मला ना कधी कधी माझ्या परीराणीची खूप आठवण येते. असं वाटतं की आत्ताच्या आत्ता सगळं सोडावं आणि जाऊन माझ्या ओवीला भेटावं. तेव्हा तिथे ऐश्वर्याला मात्र मोठा धक्काच बसतो. ऐश्वर्या विचार करते की हा डिफेक्टिव्ह पीस त्या ओवीला भेटायचा विचार करतो आहे का? हा इमोशनल आहे आणि इमोशनच्या भरामध्ये तो जाऊनही भेटेल. तेव्हा ऐश्वर्या नको ते विचार पुन्हा सारंगच्या डोक्यात भरवायला लागते. त्याला म्हणते की सारंग, अहो ते शक्य तरी आहे का? हे बघा, तुम्ही जरी ओवीला भेटायला गेलात तरी ऋषिकेश दादा, जानकी वहिनी तुम्हाला भेटू देणार आहेत का? एव्हा ना तर त्यांनी ओवीच्या मनात तुमच्याबद्दल नको ते विचार देखील भरवले असतील. सांगितलं असेल की तुझी आजी किती वाईट आहे. तुझ्या सारंग काकांनी तुझ्यापासून तोंड फिरवून घेतलं असेल आणि ऋषिकेश दादांनी तुमच्याबद्दल वाईट साईट विचार ओवीच्या मनात भरवलेही असतील. परंतु ओवी बिचारी लहान आहे ना, तिला काय कळणार आहे सारंग? आणि मूर्ख सारंग देखील ऐश्वर्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतो. अहो, ते दोघेही ओवीला तुम्हाला भेटायला तरी देतील का? असं तिथे म्हणता क्षणी सारंग म्हणतो की नाही नाही ऐश्वर्या, असं अजिबात होता कामा नये. तेव्हा तिथे ऐश्वर्या म्हणते की सारंग, हे झालंय, हे घडलं आहे. ओवी तुम्हाला सोडून आता खूप दूर गेली आहे. खरं तर ऋषिकेश दादा, जानकी वहिनीनेच तिला तुमच्यापासून तोडलं आहे, तेही कायमचं. तेव्हा सारंगला ओवीची खूप आठवण येत असते आणि तो रडायला देखील लागतो. तर ऐश्वर्या तिथे सारंगला सारासार विचार करायला सांगते. खरं तर सारंग तिच्या पद्धतीनेच सगळा विचार करत असतो. ऐश्वर्या सांगेल तेच ऐकत असतो. तेव्हा ऐश्वर्याने सारंगची नुसती कठपुतली करून ठेवलेली असते. ऐश्वर्या तिथे म्हणते की या असा खोटा खोटा खेळ खेळून काही उपयोग नाही आहे सारंग. तुम्हाला या सगळ्यांमध्ये आता प्रॅक्टिकल विचार करावा लागेल. तुम्हाला खरा खेळ खेळण्याची गरज आहे. आपल्याला आता आपल्या बिझनेसमध्ये जास्त लक्ष द्यावं लागेल. आपली कंपनी आपल्याला खूप पुढे घेऊन जायची आहे सारंग. तुम्हाला तुमचा बिझनेस पुढे तर घेऊन जायचाच आहे, परंतु असे खोटे खोटे पैसे नाहीत कमवायचे, तर खरे खुरे करोडो रुपये कमवायचे आहेत. सारंग, मी जे काही सांगते आहे ते तुमच्या लक्षात येतं आहे ना? तेव्हा सारंग आपले डोळे पुसतो आणि त्यानंतर तो ऐश्वर्याला सांगतो की हो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की बरं, तुम्ही जाऊन फ्रेश व्हा, त्यानंतर आपण ऑफिसला निघूयात. नाही म्हणजे माझं वाटेतच एक महत्त्वाचं काम आहे, ते पूर्ण करण्यासाठी मला जायचं आहे. मी तुमच्यासोबत आले तर चालेल ना? तुम्ही सोडाल ना मला? तेव्हा सारंग म्हणतो की हो आणि तो तेथून जातो. सारंग तेथून उठून गेल्यानंतर नीच ऐश्वर्या तिथे म्हणते की काय मूर्ख माणूस आहे, नको त्या लोकांमध्ये आणि नको त्या खेळामध्ये रमतो आहे. तर तोचपर्यंत इकडे ऋषिकेश जानकीला विचारतो की नक्की काय काम मिळाले जानकी तुला? ऋषिकेश जानकीला विचारतो की कसलं काम आहे जानकी? अकाउंटंट, रिसेप्शनिस्ट, बरं जे काही असेल ते, अगं मला सांग तरी. तेव्हा जानकी तिथे ऋषिकेशपासून काहीच लपवून नाही ठेवत.
ती उलट ऋषिकेशला सांगते की गाडी पुसण्याचं. ज्यावेळी ऋषिकेश ते ऐकतो तेव्हा त्याला मोठा धक्काच बसतो. तेव्हा जानकी ऋषिकेशला समजावते. ती म्हणते की हे बघा, आपल्याला सध्या पैशांची खूप जास्त गरज आहे आणि ऋषिकेश कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं आणि तुम्हीही मनात आता असे विचार आणू नका. तुम्हाला असं वाटत असेल की हे असं हलकं काम केल्याने माझा मान, सन्मान, इब्रत ही सगळी जाईल, परंतु असं काहीच नाही आहे ऋषिकेश. जानकीबद्दल ऋषिकेशला खूपच वाईट वाटायला लागतं. तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश काय झालं आहे, तुम्ही बोलत का नाही आहात? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की मला माझ्या मेलेल्या आईची शपथ आहे जानकी, आज हा ऋषिकेश रणदिवे रिकाम्या हाताने घरी परत नाही येणार. मी कोणतं ना कोणतं काम नक्कीच मिळवेन आणि तुझे जुने दिवस होते ना, ती श्रीमंती तुला पुन्हा मिळवून देईन. हा शब्द आहे ऋषिकेश रणदिवेचा. फोन ठेवल्यानंतर ऋषिकेशच्या डोळ्यातून अश्रू आलेले असतात. ऋषिकेश आपले डोळे पुसतो आणि सज्ज असतो नव्या संघर्षाला तोंड देण्यासाठी. हा भाग इथे संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत ऐश्वर्याने मुद्दाम त्याच ठिकाणी सारंगाला आणलेलं असतं की जिथे जानकीला गाड्या पुसण्याचं काम मिळालेलं असतं. ज्यावेळी जानकी सारंगची गाडी पुसत असते तेव्हा जानकीला पाहता क्षणी सारंगला मोठा धक्का बसलेला असतो. नीच ऐश्वर्या मुद्दाम गाडीच्या खालती उतरते आणि जे व्यापाराच्या खेळातलं खोटं नाणं असतं ते नाणं घेऊन ती आलेली असते. ती मुद्दाम ते नाणं जानकीच्या कपाळी लावते आणि म्हणते की खोट्याच्या कपाळी खोटंच नाणं लागणार. ते नाणं निघून जानकीच्या हातात पडतं. तेव्हा जानकी म्हणते की याला कुंकू लागलं आहे ऐश्वर्या. अगं, हे नाणं माझ्यासाठी लक्ष्मीचं रूप आहे. आता याच नाण्याची शपथ घेऊन सांगते आहे की लवकरच मी वाजत गाजत ज्या घरातून तू मला बाहेर काढलं होतं ना, त्या घरात पुन्हा प्रवेश मिळवणार. हे माझं चॅलेंज आहे. आणि ती तेथून निघून जाते. ऐश्वर्याला जानकीने सडेतोड उत्तर दिलेलं असतं.